नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज मायो चटणी सँडविच। खूप टेस्टी असं हे सँडविच होतं आणि सगळं घरातलंच साहित्य लागतं, वेगळं काही आणायची गरज पडत नाही। खूप टेस्टी असतं, जे आपण बाहेर बाजारात ठेल्यावाल्यांकडे खातो त्या प्रकारचंच मी आज सँडविच बनवणार आहे। तर आपण बघून घेऊया साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे। एक छोट्या आकाराचा कांदा घेतलाय, तो बारीक कापून घेतलाय। असा जवळजवळ पोहे खाण्याचे 2 चमचे भरून हा कांदा येईल। 2 तेवढाच मी टोमॅटो घेतलाय, तो पण बारीक कापून घेतलाय। शिमला मिरची घेतली, ती पण मी तेवढीच घेतली, जवळजवळ 3 चमचे ही शिमला मिरची होईल। गाजर घेतलेला आहे मी, ते देखील मी 2 चमचे घेतलेला आहे। मक्याचे दाणे आहेत, मी हे वाफवून घेतले, छान असे उकळून घेतलेत पाण्यात। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार सगळं साहित्य घेऊ शकता। कोबी घेतलेला आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे। अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर टाकते। अर्धा चमचा आपल्याला ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्ब्स असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता। दोघांपैकी तुमच्याकडे कुठला आहे ते तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे ऑरिगॅनो आहे, ते मी टाकून घेतलंय। आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकायचा आहे। जवळजवळ 3 चमचे भरून मी मेयोनीज टाकून घेते। तुम्हाला मेयोनीज जर टाकायचं नसेल तर तुम्ही दही देखील टाकू शकता। दही थोडं घट्ट करायचं आहे, थोडं पाणी काढून घ्यायचं आहे दहीचं आणि दही टाकू शकता। दहीचा पण फ्लेवर छान येतो, असं वाटत नाही की दही टाकलेलं आहे। पण मेयोनीज आता छान असं मिक्स करून घेऊया। छान असं क्रीमी असं हे सँडविच होतं। थोडं आणखीन मेयोनीज टाकून घेते, 1 चमचा भरून। आपण छान हे मिक्स करून घेतलंय। आता आपण सँडविच बनवायला घेऊया। 4 स्लाइस घेतलेल्या आहेत। आता आधी आपल्याला एका साईडने आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे। बटर छान लावून घेतलेलं आहे मी। आता ही साईड आपण खाली करून घेऊया। ह्या साईडला आपल्याला छान अशी पुदिन्याची चटणी लावायची आहे, ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे। ही चटणी देखील मी लावून घेतलेली आहे। आता आपल्याला हे आपण मिश्रण केलंय ते आपण टाकून घेऊया। छान असं लावून घेऊया, टाकून घेऊया। पूर्ण हे पसरवून घ्यायचं आहे। खूपच असं हे टेस्टी आणि घरातल्या सगळ्यांना आवडेल हे सँडविच। इतकं भारी सँडविच होतं हे। आता आणखीन आपल्याला ही एका साईडने ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे आणि आपल्याला हे या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। वरून आपण परत हे छान असं बटर लावून घेऊया। आता आपण हे सँडविच मेकरमध्ये आपण टाकून घ्यायचं आहे। मी गरम करायला ठेवलंय सँडविच मेकर। तुम्ही तव्यावर देखील हे सँडविच गरम करू शकता, छान असं कडक फ्राय करू शकता। माझ्याकडे सँडविच करण्याचं मशीन आहे, हे आहे, आपण हे ठेवून घेतलेलं आहे। आता आपण हे बंद करून घेऊया आणि गॅस अगदी बारीक करायचा आहे आपल्याला आणि अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे सँडविच छान असं शेकून घ्यायचं आहे, क्रिस्पी होईपर्यंत। बघू शकता तुम्ही छान असं हे सँडविच किती क्रिस्पी असं शेकलं गेलेलं आहे। दोन्ही साईडनं दाखवते तुम्हाला, हे बघा हे थोडंसं बाकी आहे। हे आपण या साईडने थोडं शेकून घेऊया। अगदी बारीक गॅस ठेवलेला आहे मी। बारीक गॅसवरती आपल्याला छान असं हे क्रिस्पी करून घ्यायचं आहे। सँडविच आपलं पूर्णपणे तयार झालंय दोन्ही साईडने। बघू शकता तुम्ही छान असा मस्त कलर आलेला आहे। काढून घेते मी आणि दुसरं पण सँडविच मी या पद्धतीने छान असं शेकून घेते। सँडविच आपण तयार करून घेतलंय। आता आपण बघू शकता किती छान असं क्रिस्पी असं आपलं सँडविच तयार झालंय। बघू शकता तुम्ही छान अशी फिलिंग किती छान अशी मस्त झालेली आहे। सर्विंग प्लेटमध्ये मी काढून दाखवलेलं आहे तुम्हाला। आता थोडंसं आपल्याला चीज टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला छान अशी ग्रीन चटणी टाकून घ्यायची आहे। ग्रीन चटणी किंवा टोमॅटो केचप याने देखील तुम्ही छान असं हे खाऊ शकता। हे बघा मस्त असं हे जसं ठेल्यावर मिळतं तसं आपलं सँडविच तयार झालेलं आहे। सोप्या पद्धतीने
आपण मायो चटणी सँडविच आपण बनवलेलं आहे. अगदी साधं सोपं पण खायला अप्रतिम आहे. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.